शिक्षण हे आता एक बिझनेस मॉडेल झालंय. हे वाक्य आहे नुकताच प्रदर्शित झालेल्या क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटातलं आणि हे वाक्य अक्षरशः तुम्हाला हेलावून सोडतं. मी नुकताच हा चित्रपट पाहिला आणि मी खरंच सांगते की आज आपल्याला ह्या काळात ह्या चित्रपटाची नितांत गरज आहे. आपल्या पडणाऱ्या मराठी शाळेला शेवटची भेट देण्यासाठी त्या शाळेचे काही माजी विद्यार्थी तिथे येतात आणि आपल्या शाळेच्या आठवणींमध्ये रमून जातात. पण मग हे विद्यार्थी फक्त आठवणींना उजाळा द्यायला तिथे आले आहेत की त्यांच्या हातून अजून काही घडतं, हा या चित्रपटाचा एक मुख्य गाभा आहे. मला चित्रपट खूप आवडला आहे, खूप सुंदर झालाय, सगळ्यांचं उत्तम काम झालेलं आहे. माझे काही आवडते अभिनेते सुद्धा याच्यात आहे. पुष्कराज चिरपुटकर खूप सुंदर काम केलं आहे. अमेय वाघनी खूप सुंदर काम केलंय, कमाल काम केलं आहे. म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी मधला हाच खातो कैवल्य कारखानीस, हा अगदी प्रश्न तुम्हाला येऊन जातो. चित्रपट काही भागांमध्ये थोडासा प्रीची होतोय असं तुम्हाला वाटू शकतो, पण खरं तर त्याची खूप आवश्यकता आहे. आणि आपले डोळे, कान, डोके सगळे उघडणारे असे काही संवाद याच्यामध्ये आहेत. हेमंत ढोमे यांचं खूप खूप कौतुक आणि धन्यवाद हा विषय आपल्या सगळ्यांसमोर आणल्याबद्दल. आणि ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मला आपल्या सगळ्यांनाच काही प्रश्न विचारायचे. मला आपल्यातल्या मिलेनियल जनरेशनला प्रश्न विचारायचे जे आता पालक झाले. आपणच आपल्या मातृभाषेला, आपण आपल्या मराठी भाषेला दुय्यम दर्जा देतोय असं झालं का? समोरच्याला किती चांगलं इंग्लिश बोलता येतं याचं कॉम्प्लेक्स किंवा न्यूनगंड बाळगण्यापेक्षा मला किती उत्तम मराठी बोलता येतं हा अभिमान आपण का नाही बाळगला? घरी मराठी बोलणं वेगळं आणि मराठी माध्यमातून शिक्षण होणं वेगळं. कारण एखाद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्यानंतर आपण चौथीत शिकत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना खरंच शिकायला मिळेल का? किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास तुमच्या मुलांना शिकवायची जबाबदारी तुम्ही स्वतः घेणार आहात का? आपल्या स्वातंत्र्याची चळवळ, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, हा सगळा इतिहास, भारताचा भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र ह्या गोष्टी जेव्हा आपण मराठीतून शिकतो तेव्हा त्या पटकन समजण्यासारख्या नाहीत का? आणि ह्या सगळ्यांपलीकडे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ही कविता, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांचे अभंग, किंवा स्मशानातील सोनं, लाल चिखल, सैनिकी रक्त, पराक्रमाचा तमाशा दाखवा, हे तुम्ही मराठीमध्ये शिकलेले धडे तुमच्या मुलांपर्यंत पोहोचतील का? आपल्या पाल्याला पुढच्या स्पर्धात्मक भविष्यासाठी तयार करताना आपला आजचं वर्तमान, त्यांचं आणि आपलं नातं कुठल्या नाळेशी जोडलं गेलेलं आहे, कुठल्या भाषेशी जोडलं गेलेलं आहे, हे बघणं महत्वाचं नाही का? मुलांसाठी शाळा निवडताना ती इमारत, तिथल्या सुविधा, तिथले शिक्षक ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्याच आहेत. पण हे सगळं असताना ती शाळा तुमच्या मुलाला मातीशी जोडलं असणं म्हणजे काय हे शिकवते का? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा. तुम्ही जर मराठी माध्यमातून शिकले असाल तर तुमचे आवडते धडे किंवा तुमच्या आवडत्या कविता मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर अशा मिलेनियल पॅरेंट्सला ओळखत असाल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.